स्नेहा, आता लग्न झाल्यावर तू गाव सोडून जाणार? मुलीचा जन्म आहे ग, कधी ना कधी जावंच लागणार. पण तो मुलगा पसंत आहे का तुला? तुला माहिती आहे ना माझं अजयवर किती प्रेम आहे ते. आणि तसंही घरचे त्याच्याशी कधीच लग्न नाही लावून देणार. मग घरच्यांनी काय तो सुहास का कोणी नवीन पोरगा पाहिलाय त्याच्याशी लग्न करणार तू आता? मला घरच्यांच्या विरुद्ध जाऊन काहीच नाही करायचंय. अजयला सांगितलं सगळं? नाही. अगं तुझं अजयवर प्रेम आहे ना, मग तू तुझ्या मनाविरुद्ध लग्न करणार का स्नेहा? हो. अगं थांब ना. अगं बस. काय? थोडं बसत जाऊ माझ्यापाशी. बोला ना. हे बघ, तू खुश आहे ना इथं? हा, खूप खुश आहे मी. अगं म्हणजे माझा स्वभाव आवडतो ना तुला? म्हणजे माझ्याकडून काही कमी पडत नाही ना? काही चुकत असेल ना तर सांग मला. अहो तसं काहीच नाही, तुम्ही खूप चांगले आहात आणि मला सांभाळून घेता. बर. आणि हे बघ, आज हाफ डे आहे, मी दुपारी येतो जेवायला. बरं. चल येऊ का? मस्त जेवण होतं बरं का. ऐक ना स्नेहा, तू खरंच खुश आहे ना घरात? अहो खरंच मी खूप खुश आहे. पण तू कोणाशी बोलत नाही म्हणून विचारलं. अहो तसं नाही, आता नवीन आहे ना मी या घरात, होईल हळूहळू सवय. स्नेहा, एक विचारू का? काय हो? म्हणजे आपलं लग्न झाल्यापासून काही त्रास नाही ना तुला? अहो तुम्ही सकाळपासून मला असं का विचारताय? मी खरंच खुश आहे. म्हणजे आई त्रास नाही देत ना तुला? म्हणजे जास्त काम वगैरे नाही लावत ना? अहो आपण घरामध्ये इन 4 लोक, काय काम असणार बरं? आणि वडील काही बोलत नाही ना? नाही हो. ठीक आहे. पण तू आहे ना खरंच खुश? मी खरंच खुश आहे, काळजी नका करू. ठीक आहे. आणि काही वाटलं तर मी सांगेन ना तुम्हाला. हो. करा बरं आराम. हो. 3 महिन्यांनी आलीस लग्न झाल्यावर. खूप आठवण येते गो तुझी. मला पण. आणि तू अशी कधीपर्यंत उन्हाळक्या करत फिरणार आहे? घरचे काय बोलतात की नाही? कधी करणार आहे लग्न? माझ्या घरचं काही बोलत नाहीत मला, समजूतदार आहेत ते. आणि इतक्यात काही लग्न वगैरे नाही करायचंय मला. बरं आहे बाई तुझं. बाकी तू कशी आहेस? घरी सगळं ठीक चालू आहे ना? तुला सांगू पायल, मला अजयची अजूनही खूप आठवण येते ग. मी नाही विसरली आहे त्याला, आणि माझ्या मनातून तो निघालाही नाहीये. आणि इकडे सुहासकडे ह्यांच्या घरच्या चालीरीती जरा वेगळे आहेत. सासू सासरे पण जरा कडकच आहेत. मला नाही वागता येत माझ्या मनासारखं. तुला सांगू, तिथे मी एक शब्द सुद्धा बोलत नाही. सासू सारखी कामाला लावत असते, अधूनमधून टोचूनच बोलत असते. आणि सासरे जरा काही चुकलं की लगेच भडकणार. मी तुला आधीच म्हणलं होतं ना, नको मनाविरुद्ध लग्न करू. नवरा कसा आहे आणि तुझा? ते तर मला सारखे विचारत असतात.
खुश आहेस ना इथे? अगं मग सांगून टाक ना नाहीये खुश म्हणून. त्रास होतोय ना स्नेहा तुला. मी तर म्हणते सरळ घटस्फोट घेऊन टाक. काय आहे, आजकाल हे असा त्रास कुणीच सहन नाही करत. नाही ग, अजिबात नाही. अगं सुहास खूप छान मुलगा आहे आणि तुला माहिती आहे ते अगदी माझ्या मित्रासारखे वागतात माझ्यासोबत. कधी कुठल्या गोष्टीला कमी पडू देत नाही, कधीच कुठलाच त्रास नाही. मी तर त्यांना अजयबद्दल पण सांगितलं, त्यांनी समजून घेतलं आणि मला पण समजावलं. आत्तापर्यंत कधी माझ्या मर्जीविरुद्ध माझ्या अंगाला हात सुद्धा लावला नाही त्यांनी. पण मी सजून मनातून स्वीकारलं नाहीये त्यांना. पण आता स्वीकारेल आणि लवकरच. मी माझ्या सुखासाठी त्यांना आयुष्यभर दुःख नाही देऊ शकत ग. हे लग्न मी नाही मोडणार. स्नेहा, होय स्नेहा इकडे. काय हो, काय झालं? कशाला ओरडताय? तुला मी परवा पैसे दिले होते, तू बँकेत जमा नाही केले का? अकाउंटला दिसत नाही तर. अरे देवा, विसरलेच मी. असं कसं विसरली? हा, एवढी महत्वाची गोष्ट. अहो असतात मला पण कामं, गेले विसरून. आम्ही इथं राबायचं, पैसे कमवायचे, आणि तुम्ही आपलं एक काम धड नाही करत. अहो तुमचं राब ना, आणि आमचं मग घरातली कामं कोण करते हो? ऐ, जास्त जिबनक चालू. एक काम कर, मला पैसे दे, मी भरतो अकाउंटला. आई ते लिंबाचं लोणचं बनवलं का? अगं मला डब्याला दे आज. स्नेहा काही एका कामाची नाही. अगं आई मी तुला विचारतोय, लिंबाचं लोणचं बनवलं का? अरे मी विसरलेच बनवायचं. किती दिवस झाले बरं सांगून तुला, अजून बनवलं नाही? बनवते. अरे देवा, हे टीव्ही का बंद झाला? रिचार्ज संपलं वाटतं टीव्हीचं. मी पप्पाला सांगितलं रिचार्ज करायला, त्यांनी केला नाही काय मी. पप्पा, काय रे? तुम्हाला रिचार्ज करायला पैसे दिलते ना मी, टाकलं रिचार्ज. अरे हा विसरलो बरं का, मी करतो आता गेल्यावर. ह्या घरात आहे ना कोणाकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. सुहास, ऐका ना. मला काय नको सांगू, सरक बाजूला. अहो संध्याकाळी येताना एक गोष्ट आणाल का? मला काही काम नको सांगू, मला जाऊ दे. आज काय आहे ते लक्षात आहे ना तुमच्या? काय आहे? आपल्या लग्नाचा वाढदिवस तर नाही ना? आणि हे बघ, जरी वाढदिवस असला तरी मी काय करणार नाहीये, कारण तू आहे ना कोणत्याच कामाची नाहीये. हा, असं का बोलताय मला? एवढी वाईट आहे का मी? आणि आज आपल्या लग्नाचा वाढदिवस नाहीये. काही असू दे ना, मला काय सांगते तू? मला उशीर झाला, जाऊ दे. आणि डबा? मला नको तुमचा डबा, मी कंपनीत जेवण करल. अहो ऐक, थांब ना जरा. मला उशीर झालाय, जाऊ दे. अरे उशीर झालाय, काम बी मग ठीक आहे तुझी, पण जरा आपल्या शेतीत बी लक्ष देत जा. मी एक काम सांगितलं तुम्हाला धड जमत नाही. मी का लक्ष देतो तुमच्या शेतीत? तुमची शेती? अरे आपली शेती म्हणला असता तर लय बरं वाटलं असतं मला. बरं ते जाऊ दे, आज काय लक्षात आहे का तुझ्या? मला नाही माहित काय. चाललो मी. हॅलो, काय? बरं. हो वहिनी, मला माहिती आहे तो कुठं वाचला असेल. तुम्ही नका काळजी करू, मी येतो त्याला घेऊन. हा. काय रे सुहास, घरी गेला नाही तू? आज तुझ्या घरचे तुला शोधतायत. मला वहिनीचा फोन आला होता, तुझा फोन बंद लागतोय म्हणून, आणि तू खुशाला इथं दारू पीत बसलाय. मीच फोन बंद करून ठेवलाय. पण दारू प्यायला झालंय काय?
आणि तू तर दारू सोडली होती ना. पिऊ दे रे मला आज. लय वैताग आलाय. कधीच माझ्या मनासारखी गोष्ट होत नाही. आपण टेन्शन घ्यायला झालंय का? ही बायको अशी आणि ते आई बाप तसे. तुझ्या घरचे तर चांगले आहेत ना, मग तुला अडचण काय? अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय का तुझ्या वेळेनुसार तुला सगळे हवेत? अरे पण कधी त्यांच्या मनाचा, त्यांचा विचार केलाय का तू? त्यांना काहीतरी कामं असतीलच ना. मला एक सांग, तू शेवटचं कधी त्यांची इच्छा पूर्ण केली तुला आठवते का? नाही आठवत. मग आपण दुसऱ्यांसाठी काहीच करू शकत नाही, मग त्यांच्याकडून अपेक्षा तरी कशाला ठेवायच्या रे? हा, कधी कधी ते एखादी गोष्ट पूर्ण नाही झाली तर लगेच नातं तोडून टाकतो. आणि आजकाल असं झालंय, आपण नात्यात सुद्धा अपेक्षा ठेवतो. मग ते घरच्यांचा असू, नातेवाईकांचा असू किंवा मित्राचा असू. तुझ्याकडून पण माझ्याकडे काहीतरी अपेक्षा असतीलच ना. नाही, मी कोणाकडून अपेक्षा करणं सोडून दिलंय. मित्र म्हणून तू माझ्याकडून अपेक्षा करू शकतोस, पण कधी छोटी मोठी अपेक्षा माझ्याकडून पूर्ण नाही झाली तर तू लगेच नाराज होणार, मैत्री तोडून टाकणार. नाही, अरे तू बालपणीचा मित्र आहे माझा. मग घरच्यांशी का असं वागतोय? ते आधी आहे, मी नंतर आहे. आणि स्नेहावहिनी पण तुझ्याशी किती चांगलं वागतंय, तुला सांभाळून घेत आहे. आज संसारात एखादी गोष्ट कमी जास्त झाली तर आपण सांभाळून घ्यायची असते ना. आज तर तुझ्या आईचा वाढदिवस आहे, तुझ्या वडिलांनी स्नेहावहिनी संध्याकाळी जेवणाचा बेत केला होता. तुला सगळे घरचे शोधतायत आणि तू खुशाल फोन बंद करून इथं दारू पीत बसलाय. अरे मी विसरलो राव. मग आपण दुसऱ्यांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत, मग ठेवायच्या तरी कशाला ना त्या अपेक्षा? चुकलं माझं, पण माणसाने कोणतीच अपेक्षा ठेवू नये का? अपेक्षा तर प्रत्येकाला असते रे श्वास. कधी कधी काय होतं, परिस्थितीमुळे, वेळेअभावी आपल्याकडून अपेक्षा पूर्ण नाही होत रे. पण आपणच आपल्या माणसांना समजून घ्यायचं असतं ना. मी तर म्हणतो कधीच कुणाकडून अपेक्षा ठेवल्या नाही पाहिजे. त्यामुळे आपले जवळची माणसं नाराज नाही होती. कारण काय, आयुष्याचा सोहळा एकदा जर संपला ना की घाटावरती फक्त कावळा शिल्लक राहतो. त्याच्यापेक्षा आहे ना, आपल्या माणसांना जपत आपल्या आयुष्यात आपण आनंदी राहायचं. काय अरे चाकणा बिकणा दे ना मला खायला. हा, का दारू पिऊन मार दे मला तू फक्त. वय घ्या आणि खा. काय हो, आज सकाळी सकाळी सुरू केली तुम्ही? हा, आणि काही काम धंदा करायचंय का नाही? का त्या दारूमध्येच बुडून मरायचंय? अहो तुम्ही सोडत का नाही ती दारू? अरे मी सोडन रे दारू, पण दारू ना मला सोडलं पाहिजे ना. सोडितच नाही. स्नेहा, मला कामावरून काढून टाकलं. दारू पिऊन कामावर गेल्यावर काय होणार आहे हो? जाऊ दे, घरात चल ना झोपायला. हो, तुम्ही इथे एकटं झोपा, नाही तर आतमध्ये एकटं झोपा. मी तुमच्या बाजूला झोपणार नाही. चला, वैताग आला या दारू पायी. काय यायला जास्त झालं का याला? म्हणे झोप वाटत नाही. घालतोय तू तिकडं यायला. पायल, तुला माहितीये का ग दारू कुठे भेटते ते? दारू? हा, म्हणजे? अगं दारू दारू जी पिऊन नाही का आपले नवरे हे हा असे डोलतात ते, ती दारू. आणि स्वतःला वाघ समजायला लागतात.
कुठं भेटेल ग? तुला कशाला पाहिजे? मला पाहिजे दारू. काही येडबीड लागलाय का काय ग तुला? येड लागले नाही, पण नवरा दारू पिऊन जो मला त्रास देतोय ना, त्याने मी नक्कीच वेडी होणार आहे. म्हणून मला आता दारू पाहिजे आणि मी ठरवलंय आता स्वतःच दारू घ्यायची. ये बाई, मला नाही माहिती कुठे भेटते. तुझा नवरा पण पितो ना दारू? हा पितात, पण असं त्रास नाही देत मला कधी पिऊन. म्हणजे पितात आणि गपचूप झोपतात. हा बाई, किती नशीबवान आहे ग तू. पण तुझा नवरा पितो ना दारू, मग त्यांच्याकडे असेल की एखादी घरात बॉटल. हा, तू त्यांची गपचूप घे आणि मला दे. वाटलं तर तू पण पी की 2 घूट. ए बाई, मला नको दारू बिरू, तुला काय करायचंय कर. आता मी माझ्याच नवऱ्याची घेतली असती ग, पण मेला 2 घूट पण ठेवत नाही त्याच्यात. 2 घूट काय 2 थेंब पण ठेवत नाही, अख्खीच्या अख्खी संपवतो. जाऊ दे, तू बघ ना घरी असेल तर एखादी आणि मला आणून दे. हा प्लीज चल. हमका पीनी है हमका पीनी है, हमका पीनी है हमका पीनी है. ए सुहास, माझ्यासाठी दारू आण जा. अगं तू दारू पिली काय? हा? मग तुला काय वाटलं तू तू एकटाच दारू पिऊ शकतो? आज मी पण पिलीये दारू. आता ना मला कळलंय दारू काय चीज असते ना, ते कळलंय मला. जा दारू घेऊन ये जा. अगं जा. अगं थांब थांब, इथं झोप बरं तू. अगं ऐक ना, झोप झोप. अवघड झालं बोय, आखी बाटली संपली या बाईनी. अयो स्नेहा, सुटली का ग तुझ्या नवऱ्याची दारू? अगं कसली काय, 1 दिवस गप्प बसले, त्यानंतर परत सुरू केली. आणि मी काय म्हणते, तू पण तुझ्या नवऱ्याला आत्ताच आवर घाल. अगं सुवास आधी कमी प्यायचे, आता दिवसेंदिवस हळूहळू वाढत चालले त्यांचं. बरोबर बोलतेय ग तू. त्यासाठी आहे ना, तू पण माझ्यासारखी दारू प्यायला सुरुवात कर. लयच अवघड झालं भाऊ, काय करावं या बायकोचं. लय अड्याने करायला लागली बाई. माझं तर डोकंच आऊट झालंय. काय रे श्वास, लय चिंतेत दिसतोय. काय सांगू तुला आता, मी बायकोला येड्यासारखं करायला लागली. अरे पण झालंय काय? अरे दारू प्यायला लागली माझी बायको. गप्पे, काय पण बोलू नको. तू पितोय मला माहिती, पण वहिनी कसं शक्य आहे? अरे तुला काय माहिती, आता आधी ना रात्री दारू प्यायची, आता तर आहे ना दिवसा ढवळ्या दारू प्यायला लागली. तुला खोटं वाटतंय ना? हा, एक काम कर, माझ्यासोबत माझ्या घरी चल, तुला दाखवतो. चल. चल. Cheers. भारी आहे. अयो दारू. काय चाललंय? काय चाललंय म्हणतात, दिसत नाही दारू पितोय. आता तुला काय लाज बीज वाटते का नाही रे? लाज कशाची वाटायची? तुम्ही पिता तेव्हा नाही वाटत ना तुम्हाला लाज, आम्हाला कसं नाही वाटत. आता तू थोबाड आणलं पाहिजे. ओ भाऊजी, दारू नाहीये ती, पाणी आहे त्यात. आणि सुहास, आतापर्यंत मी जे करत होती ना ते नाटक होत. अगं पण का केलं असं तू? का केलं म्हणजे? आता लागली ना मिरची, आम्ही दारू पितोय म्हटल्यावर. हा, झाला ना त्रास काय भाऊजी? मग विचार करा, आतापर्यंत आम्हाला किती त्रास होत असेल. काय गावामध्ये कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. हा, आणि ही गोष्ट माहिती असूनही आपली दारू सुटत नाही.
आतापर्यंत मी केलं नाटक, पण आता जर का तुम्ही दारू पिली ना तर आम्ही पण दारू पिणार. हो. म्हणजे कसं आपलं प्रपंच कसं सुरळीत चालू राहील ना, आपली पोरबारं होतील ना, त्यांना पण लहानपणीपासून आपण दुधाऐवजी दारूच पाजू. म्हणजे कशी आपली ही परंपरा पिढी अशीच पुढे सुरू राहील. एवढी मर्दानकी दाखवायची ना तुम्हाला, तर दारू पिल्यावर का दाखवता हो? हा, तुमच्या कामातून दाखवा ना. स्त्री खूप सहनशील आहे, पण तिच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. स्नेहा, खरंच चुकलं बरं का माझं. आता इथून पुढं मी कधीच दारूला हात नाही लावणार. हा पायल, माझं पण चुकलं, मला माफ कर. मी पण दारूला नाही हात लावला. बरं ऐक ना स्नेहा, आता उद्यापासून तशी पण दारू सोडायची ना आम्हाला. मग आज पिऊ का थोडी? खरंच बाई, लई गुणाचं आहे माझा नवरा, लई कष्ट करतो. अगं कष्ट केलेच पाहिजे. कष्ट केले तर पैसे येतो, आणि पैसा आला तरच घर चालतं. बरोबर आहे तुमचं, पण काय जपून काम करायचं, काळजी घ्या. आणि आज मी पण जाणार आहे हा कामाला, तेवढंच घराला हातभार लागेल. तशी गरज नाही बरं का, पण तुझी इच्छा झाली तर जा. इच्छा नाही हो, जबाबदारी काम करायला भाग पडतं असं म्हणा. चल येतो मी. नीट जा. च्या मायला, आपण बायकोला रोज सांगतोय मी कामाला चाललोय, पण मला कामच करू वाटत नाही. तिला कोण सांगणार? पार वैताग आला राव रोज काम करू करू. एक काम करतो, हे झाडाखालीच झोपवतो दिवसभर. तसा डबा पण आहे सोबत, मस्त झोप काढतो आणि दिवस मावाळा का मग घरी निघतो. हा चला. आओ, हा, येऊ का मी शेतात तुमच्या बरोबर? नको नको. तू कांदे लावायला आली तर तुला 2 दिवस ऍडमिट करावं लागलं होतं हॉस्पिटलमध्ये. लावलीत माणसं, मी घेईल त्यांच्याकडून करून. बरं, पण जरा लवकर काम करून घ्या. काय माणसं रोजानी लावली ना की हळूहळू काम करतात आणि दिवस वाढवतात. काय नाही ग, जी माणसं बोलवलेत ना ते काम चोरपणा नाही करत, पैसे पण कमी घेतात. नाही, गावात जो रेट आहे ना त्याच रेटने द्या त्यांना पैसे. शेवटी उन्हातानात काम करतात तो बिचारे. बरं बरं, ठीक आहे, चल. आधीच उशीर झालाय, जातो मी. बरं, लवकर या. हा. अरे कहा है इनका केस, दिख भी नहीं रहा. हेलो, हाँ भैया, हम इधर पहुंच गए हैं. हम क्या हमें रास्ते का नाम पता नहीं है. रुको रुको, इधर एक जन दिख रहा है, उनसे पूछता है मैं. हाँ हाँ, छोड़ो. ओ भैया, इस रोड कहाँ जाता है? नाम क्या है इस रोड का? हाँ, इस रोड का नाम क्या है? अक्का भैया सो गए थे का? दोपहर हो गई, रात को सोए नहीं थे का? मराठी येतं का? हाँ आता, थोड़ा थोड़ा मराठी आता है, और हम भी हळू हळू शिकत है. बरं काय काम होतं, बोल. इस रोड का नाम क्या है? रोड का नाम क्या है? कहाँ जाता है रोड? रोड का नहीं जाता, इधर ही है. तुला कुठे जायचं सांगते? ये तो इस गांव में रवि नाम का बंदा है, उसके खेत में काम करने के लिए आए हम. बरं आहे भाऊ तुमचं. तुमचं राज्य सोडून आमच्या इकडे बोखंडी बसायला आले तुम्ही होय. पुण्याच्या आसपास तुम्ही तर राज्यच केलंय कंपनीमध्ये. हमको क्या भैया? आता गावात पण यायला लागले का? हम हमरा क्या गलती है? हमने कुछ गलत कहा क्या? मग हमारी गलती क्या? हाँ, बोखंडी के बैठने आता है तुम. हम ते नाही गावात घुसायला लागले, आपण त्यांना संधी निर्माण करून दिली ना, त्याच्यामुळं. त्याला काय पण बोलू नको, त्याची काही चूक नाहीये. अरे रवी, हे काय बोल राहील तू? तुझं कोणी आहे का ते? तुला असं वाटत नाही का हे लोक येऊन आपल्या गावात हा आपल्या लोकांच्या पोटावर पाय देतात? अरे नालायक माणसा, ते आपल्या पोटावर नाही पाय देती, आपणच आपल्या पोटावर पाय देतोय असं म्हण.
अरे आपल्याला कामाचा कंटाळा येतो आणि त्यात लाज पण वाटती. ते काय त्यातून माहिती का, आपल्या हलगर्जीपणामुळे. आणि मी तुला काल बोललो होतो कामावरती, तू काय बोलला, मला लय कंटाळा येतोय. अरे मला खरंच कंटाळा येतो. काय येतो कंटाळा? हा, तुला माहिती का, हे सकाळी कामाला आले ना संध्याकाळपर्यंत काम करतात आणि पैसे पण कमी घेतात. त्यामुळं आमच्यासारख्या माणसाला काय वाटतं, आपल्या जवळच्या माणसाला जास्त पैसे देऊन काम करून घेण्यापेक्षा त्या माणसाला दिलेलं काय वाईट आहे, ते पैसे पण कमी घेतात. बरं आज जा घेऊन याला तू, उद्या येतो मी कामाला. तुला एक सांगतो सुहास, आपल्या माणसातला इमानदारपणा ज्या दिवशी जागा होईल ना त्या दिवशी आपल्याला धंदा करायला लाज नाही वाटणार. आणि तुला ही माणसं कमी झालेली पण दिसतील. याला जातो आज मी कामावरती घेऊन, मग उद्या तू ये. हा चालतंय. चलो भैया. हा बरं चलो. बहुत दूर आहे का? हा. श्यामायला मी आज कामाचा कंटाळा केला म्हणून हा इथं आला. असे भरपूर लोक असतील माझ्यासारखे, त्यांना कामाचा कंटाळा येतो, त्याला धंदा करायचा आहे पण हलगर्जीपणामुळं ते करत नाही येतं. आणि हे लोक इथं येतात. रवी बरोबर बोलला, आपण त्यांना कामाची संधी निर्माण करून दिली. नाही नाही, उद्या मी कामालाच जातो. चला. सुहास, ए सुहास, उठ की बाळा, ऊन आले डोक्यावर. अहो काय चाललंय तुमचं? हा काय गडबड हो? अहो बसा तरी इथं निवांत. अहो कधीतरी नवऱ्यासोबत बसून निवांत बोललं पाहिजे माणसानी. सुहासला चहा द्यायचाय. घेईन तो, बसा. मी काय म्हणते, आता सुहाससाठी मुलगी बघायला पाहिजे. मोठा गेला मुंबईला, त्याने केली मुंबईचीच. आता सुहाससाठी कुठली बघायची हो? त्याचं काय माहितीये का, साहेबांनी एक तर सोडलंय अर्धवट शिक्षण, नोकरी पण काही नीट करत नाही. लागली बरं काही एक नोकरी त्याला, पण ती पण चालू आहे आपली रडत खडत. साहेबांचा सगळा वेळ आहे ना गावातल्या लोकांच्या समस्या सोडवण्यातच जातोय बघा. थोरला मुंबईला गेला आणि लेखक झाला, आणि हे साहेब बहुतेक आहे ना मला वाटतं समाजसेवक होतील बघा. मी काय म्हणते, हा करील तू हळूहळू सगळं. एकदा जबाबदारी अंगावर पडली ना की सगळं होतंय हळूहळू. येईल त्याची बी गाडी रुळावर. बघू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आले बघा राजकुमार. आई चहा दे बरं मला. हो देते. ए काय अरे तुला हाताने घेता येत नाही का चहा? मी देते हो. राहू दे, घेईन तो. घेतो. सहज बाळ, मला बोलायचं काही. तुझ्यासाठी आता मुलगी पाहायला सुरुवात करणार आहे. काय? हे बघ अजिबात नाही, मला काही एवढ्यात लग्न करायचं नाहीये. दादानी केलं म्हणून काय झालं, आता तुम्ही माझ्या मागं लागला का? अरे दादानी केलं तो काही इथं असतो का आता? आणि या घरात सुनी यायला पाहिजे आता. हे बघ सुहास, अरे तुझी एकटी आई किती दिवस अजून मरमर करणार आहे? तिला पण थोडा हातभार लागायला नको का? थांबा, फोन आलाय. हॅलो, काय? कस काय? बरं बरं, हा आलो लगेच. हाई मला आहे नाही का अर्जंट काम आलंय, मी जातो. आणि हे बघा, इथून पुढं माझ्या लग्नाचा विषय काढू नका. हा आलो. अरे कुठे चालला? गावात नक्कीच कोणतरी कुठंतरी अडकला असेल. निघाले साहेब मदत करायला. काय बाई माणूस आहे, एखादं तरी काम सांगावं का नाही हो तुम्हाला? काय म्हणजे तुझ्यामुळे झालंय? माझ्यामुळं काय झालंय? की दुखतं बघ ना आता.
अरे काय झालं रवी? अरे काय सांगू तुला, अरे दाबू नको रे बाबा, दुखतंय. पाय मुरगाळा काय? मग काय तुला दिसत नाही का? कस काय झालंय असं? कस काय झालं म्हणजे? अरे हिनं कोणता तो चित्रपट बघितला टीव्ही वरती, त्याच्यात म्हणे मुलतानी माती लावली तर गोर होत्यात, आणि मग ती शोधायला आलो होतो आणि पडलो. कुठं पण मिळते का? ही काय मुलतानी माती आहे इथं? अब तुला काय कळतं का नाही का? तुम्हाला हा? कळतं का काय? तुला कसं गोर व्हायचंय? आधीच एवढी गुरी ना. ऐ भांडू नका, वहिनी जाऊ द्या. बर चल, तुला हॉस्पिटलला घेऊन जातो मी. उठ बरं. तर हा, हळूच हळूच हळूच. हा. पाय उचलून टाक. हळूच हळूच हळूच. हा चल 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 चल. आई, मला सरपंचानी ना वाड्यावर बोलवलं. काय काय झालं? सरपंच म्हणत होते का रवीना दुसऱ्या जातीतल्या मुलीसोबत लग्न केलं, तू त्याच्यासोबत संबंध ठेवू नको. मी आपल्या जातीतलं आहे म्हणून तुला प्रेमाने सांगतोय, रवी सोबत अजिबात बोलू नको. आता तू सांग बरं आई, सरपंच जे बोलत होते ते पटतंय तुला? म्हणलं तर हो, तर नाही. अच्छा, म्हणजे तुझ्याकडे सुद्धा ठाम उत्तर नाहीये, बरोबर ना? सुहास, जाती धर्माचं असंच असतंय. अगं पण आई, रवीच्या लग्नाला आई निमित्त 1 वर्ष झालं. रवीच्या घरच्यांनी स्वीकारलं, पण पायल वहिनीच्या घरच्यांनी नाही स्वीकारलं अजून. त्यांना ते बोलत पण नाहीये. मी काय म्हणतो आई, मी पायल वहिनीच्या घरी जातो, त्यांच्या घरच्यांशी बोलतो. एकदा का त्यांनी स्वीकारलं नाही यांना, मग सरपंच सुद्धा टिवटिव करणार नाही. किती करशील रे दुसऱ्यासाठी? काय करणार, तुझ्यावरच गेलोय ना. जाताना तुझ्या बाबाला घेऊन जा, एकटा नको जाऊ. तुला वाटतंय का ते पडणार आहे का अशा मॅटर मध्ये? हा, त्यांच्या स्वतःच्या पुढे ना त्यांना कुणी दिसत नाही. त्यांना काय घेणं देणं नाही दुसऱ्यांचं. स्वार्थी माणूस. अरे असं नाहीये, चांगलेत ते. मला माहितीये माझा बाप कसा आहे. मी जातो एकटा, आणि वाटलंच तर ना पोरं घेऊन जातो. तुला माहितीये ना, आपण एक जरी आवाज दिला ना अख्खा गाव उभा राहतो. चल येतो मी. काय सुहास, तर कमालच केली राव. हिच्या घरचे तर लईच पागळले राव. हो ना सुहास भाऊजी, काय भारी बोलला तो तुम्ही. दुनिया झुकती रे, फक्त झुकाने वाला चाहिए. मी तुम्हाला बोललो होतो ना, ऐकतील ते. त्यांना फक्त समजून सांगण्याची गरज होती. वहिनी, तुमच्या घरचे एवढे वाईट नाही बरं का, चांगले आहेत. आणि तुम्हाला सांगतो, प्रेमात एवढी ताकद असते ना, भले भले पागात. आता तुमची वाट मोकळी झाली. एन्जॉय युअर संसार. बर सुहास माशे, मी कधी लग्न करताय? हा, काय काय झालं सुहास? आई वीर जवळ घसरून पडली. आलो मी. अरे पण थोडक्यात निभावले, पाय मुरगाळाय फक्त तिचा. सुहास, मी काय आता जास्त दिवस जगत नसते बरं. आगाई असं काय बोलतेस तू? मी तुझ्यासाठी औषध घेऊन येतो. थांब सुहास, मला आधी एक वचन दे की तू पुढच्या वर्षी लग्न करशील, तरच मी औषध पाणी घेईल, नाही तर मी काही घेणार नाही. आगाई असं काय बोलतेस तू? वचन दे आधी. ठीक आहे आई, मी तुला वचन देतो. मी पुढच्या वर्षी लग्न करतो. बरं, आता जाऊ का औषध आणायला? हा हा, आता या जा. हळू आई, हळू हळू. सुहास, वचन लक्षात आहे ना तुझ्या? हा. अगं लय ताण नको देऊन पायावर. काय हो, काय झालं स्थळाचं? अगं स्थळाचं पण ते तुझी अशी अवस्था. हे बघ, तू बरी झाली ना, मग आपण सगळी मिळून जाऊ ना स्थळ बघायला. ते काही नाही बरं, तुम्ही दोघं जाऊन या, आणि वाटलं तर अजून कुणाला तरी घेऊन जा. हे बघा, मी जातो मुलगी बघायला, पण माझी एक अट आहे. आता कसली अट?
मी मुलगी बघायला एकटा जाणार. मला त्याच्यासोबत एकट्याला बोलायचंय. अय बाबा, हे शहर नाही गाव आहे, इथं असा कार्यक्रम नाही जमत. का? गावातल्या मुलींना काय मन नसतं का? त्यांना स्वतंत्र विचार नसतात? मी एकटा जाणार, नाहीतर जाऊ द्या. बरं बाबा, अहो तुम्ही घ्या त्या लोकांशी बोलून आणि त्यांना सांगून द्या, करा काहीतरी. आणि असं बी आपला सुहास आवडलाय त्यांना. चालते, करतो. चल चल, थोडं बरं वाटन, चालत जा रोज सकाळी सकाळी. चल इकडे जाऊ. हे बघ, आता काही जास्त विचार करू नको. मी थांबतो इथंच, तू ये जाऊन. बर. नाव काय तुमचं? अहो, नाव काय तुमचं? आईला बैर तर नाही ना? अहो मी तुम्हाला विचारतोय, नाव काय तुमचं? अयो, मुकी तर नाही ना बाई? स्नेहा. बोलली. ऐका ना, तुम्ही माझ्याकडे बघून का नाही बोलत आहे? हे बघा, मी खाणार नाही बरं का तुम्हाला. हा, मी नॉनव्हेज खातो, पण माणूस नाही खाल्ला अजून. वळली बरं का, पण तोंड का नाही दाखवते? चकणी तिरळी की नाही ना? तुमचा आवडता रंग कोणता आहे? आयला सगळीच बोंब दिसते हिची. केशरी. बैरी नाही, मुकी नाही. हां, लेट करण दिसतोय बरं का. चला रे भाऊ, हिच्याकडे नादी लागता. काय मग, कशी काय वाटली पोरगी? कशाचं काय, ती बोला ना पण तोंड दाखवे ना. मी आलो निघून. एक काम करा, दुसरी पोरगी बघा चांगली. अरे पण मी काय म्हणतो, चला. हे बघ आई, ह्या औषधं गोळ्या आणल्यात, वेळेवर घेत जा. हां, बरं वाटतंय ना आता? आणि हा, जास्त पायावर जोर नको देऊ बरं का. अरे तुझं लग्न करायचं म्हणलं तर पायावर उभंच राहावं लागणार आहे. बरं जाऊ दे, पोरगी पाहायला गेलतास, आवडली पोरगी? कशाचं काय, आधी वाटलं मला बैरी आहे, नंतर वाटलं मुखी आहे. ती आई बोला ना पण तोंड दाखवी ना. शेवटपर्यंत तिने तोंड नाही दाखवलं. आलो मग निघून तिथून. असं कसं निघून आलास? आता पाहुण्यांना काय वाटल? असं पण ती पोरगी खूप छान आहे, मी बघितलाय फोटो तिचा. अरे सुहास, त्या मुलीकडच्यांचा फोन आलता. अरे यांनी त्या मुलीला काही बोलूनच दिलं नाही आणि मधनच निघून आला म्हणतात ती. अरे सुहास, असं नसतं करायचं. हे काही शहर नाही, हे खेडेगाव आहे. घाबरली असेल पोरगी. बरं तू एक काम कर, तू परत जा आणि तिला पाहून ये. तुम्ही काही बोलत पण नाही आणि चेहरा पण नाही दाखवत नीट. अहो, वा, फार सुंदर दिसतो तुम्ही. हो का? आणि सुंदर नसते दिसले तर नसते आवडले ना? नाही, तसं नाही. नाही, सहसा मुलींच्या दिसण्यावरूनच ठरवलं जातं ना, म्हणून. पण माझं तसं नाही बरं का. उलट तुमचा स्वभाव जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला एकटा भेटायला आलो. तुमचं हेच आवडलं मला, म्हणून मी पण आईवडिलांशी बोलून तुम्हाला भेटायला बोलवून घेतलं. तुम्हाला माझ्याबद्दल काही गैरसमज होऊ नये म्हणून. आईवडील पण ऐकतात माझं, कधीच आळकाठी आणत नाही आणि कधी काही कमी पण पडू दिली नाही त्यांनी. हे बघा, मला तुमच्यापासून काही लपून ठेवायचं नाही.
म्हणजे माझं तसं शिक्षण पण नाही झालेलं जास्त, पण जी हायवेच्या साईडला फ्रीज कंपनी आहे ना, त्या कंपनीत मी कामाला आहे. 25,000 रुपये आहे पगार मला, आणि ह्या वर्षी वाढेल पगार. आणि तशी शेती पण आहे, पण सगळी शेती ना आईवडील बघतात. म्हणजे मला शेतीमध्ये अजिबात रस नाही. आणि हे बघा, जे आहे ते मी खरं सांगतोय. म्हणजे उगाच काय पण खोटं सांगून मला काय पुढं जायचं नाही आहे. तुमचा हाच स्पष्ट वक्तेपणा आणि दृष्टिकोन आवडला मला. चायला लय जडजड शब्द वापरता. म्हणजे शिक्षण चांगलं झालेलं दिसतंय तुमचं. नाही हो, मी पण नाही शिकले जास्त, पण वाचन भरपूर केलंय. छान. तुम्ही म्हणता तुमचं हे आवडलं ते आवडलं, म्हणजे तुम्हाला अख्खा माणूसच आवडलेला दिसतोय. हां, आई मस्त होती बरं का भाजी. आता सगळा स्वयंपाक सुनबाईने केला होता. अरे वा, चांगली सुगरण आहे की ही. अरे मध्येच पाऊस. अरे बातम्यात तर सांगितलं अजून 3 दिवस सलग पाऊस पडणार आहे. मध्येच थंडी, मध्येच पाऊस. हे असं झालंय, पावसाने उन्हाळ्याबरोबर हिवाळ्याशी युती करून महापावसाळी आघाडी स्थापन करून थंडीला बहुमत असून सुद्धा आहे ना सत्य बाहेर काढलंय. म्हणजे 3 पक्ष एकत्र येऊ शकतात, मग 3 ऋतू येऊ शकत नाही का? मी एक बोलू का? अगं बोल की. हा बोल बोल बोल. अरे बिंदास बोलायचं, बोलायला लाजायचं नाही. लाजला तो संपला. आणि तसं बी आमच्या घरात कोणी बी काय बी बोलत असते. 3 पक्ष एकत्र आले, पण त्यासाठी काही कारण असतील ना. तशी परिस्थिती निर्माण झाली असेल, आणि आपण ना कधीच त्यांच्या ठिकाणी जाऊन विचार करत नाही. तिला राजकारणात चांगलाच रस दिसतोय. आहे थोडाफार. मी लहान असताना मामाकडे शिकायला होती ना, आणि ती नगरसेवक होती. ते काय सांगत होती तू? बोल की. तेच की, तशी परिस्थिती निर्माण झाली असेल. आणि राजकारण एवढं सोपं नाहीये. तिथं टिकून राहाव्यासाठी भरपूर काय काय करावं लागतं. आपण उगाच त्यांना इथं बसून दोष देत असतो. अगं पण हे बघ, जेवढे आतापर्यंत राजकीय पक्ष स्थापन झाले त्यांनी गरीब जनतेचे प्रश्न सोडवलेच नाही. फक्त मतं मागताना येतात आणि खोटे आश्वासन देऊन जातात. तसं नाहीये. आता सगळंच आपल्या मनासारखं कसं होईल? आपला देश प्रगत होते, पण भ्रष्टाचार एवढा आजपर्यंत मुरलाय ना, साफवायला वेळ लागणारच ना. आणि मला तर वाटतं काही गोष्टी जनतेच्या पण हातात आहे. आपण मत देताना तो विचार करायला पाहिजे, आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात शिस्तबद्ध जगलं पाहिजे. हा ना. चिमणीवानी बोलते की, पण मला तुमच्या राजकारणात काळीचाही रस नाही. मी जाते आपले काम करा. हाव सासूबाई, अहो थांबा, मी पण येते. वा, नशीब काढलं बरं का पोरा तू. चांगली हुशार बायको भेटली तुला. हा बरं, एक काम करतो आता थोड्या वेळाने ना तिला बाहेर फिरायला घेऊन जा, आणि आपली शेती वगैरे दाखव ना, आणि गाव बी दाखव आपलं. जमतंय. हे बघ, ही आपली शेती आहे 3 एकरमध्ये. आई वडील बघतात शेती, आणि गडी पण येतं. तुला तर माहिती आहे मला काही इंटरेस्ट नाही शेतीमध्ये. मी आली आहे ना आता, मी थोडं लक्ष देईन. अरे हे रवी, अरे इकडे मित्र आहे माझा. बर, कशी वाटली शेती मग? भारी आहे. हे बघ, इथं कांदे लावलेले आहेत, हा, तिकडं जनावरांसाठी घास आहे, आणि हे बघ इकडं ऊस आहे. ओळखलं ज्ञानला? हा, घरी एक लग्नाची फोटो फ्रेम आहे, त्यात दोघी आहेत. अरे हो की. काय राव सुहास तू? हा, अरे गंमत केली. मग काय चालू आहे गडबड? काय नाही रे, मेथी काढत होतो. उद्या बाजार आहे ना, माल घेऊन जायचं आहे. अरे पण तोंड पाडायला काय झालं आता? अरे काय सांगू तुला, बऱ्याच अडचणी चालू आहेत.
रवी, तू आणि तुझी अडचण कधी संपतच नाही बुवा आता. बरं सांग बरं, आता काय नवीन आहे? माल डायरेक्ट विकायचा असतो रे आम्हाला, पण सरकारी दलालांमध्ये येतात, भाव बी कमीच भेटतो. एक सरकारी दलाल बाजूच्याच गावात राहतोय, तो गाडी घेऊन येतो आणि माल घेऊन जातो. बघा सुहास, हा भ्रष्टाचार आहे जो आजपर्यंत मुरलाय. काही बोलायला जर गेलं ना तर हाणामारीवर येतात. माल पण विकून नाही देते रे. क्षमा आयला त्यांचे. उद्या बघतो मी एकेकडं. तुम्ही काय करा, माझ्यासोबत चला बाजारात, कोण आडवं येतो बघू मग. मी पण येणार हा सोबत. वा, जाशी की राणी. ठरलं तर मग उद्या बाजारात जायचं आणि आपला सगळा माल विकायचा. सोबत जाऊया. हो चला. चल. चांगली लावली आहे. अगदी आपल्याला हवी तशी सोडण्यात कुशाल, संस्कारी, नवऱ्याला जीव लावणारी. अरे आणि साहेब बघितलं का, आज एकदम वेळेत कामाला निघालेत, ते पण एकदम आवरून. मी म्हणलं होतं का नाही तुम्हाला, एकदा लग्न झालं सुहास बरोबर येतो. चला काम जातो. यशवंत वा. चल. अगं काय केलंस कार्टे हे? हा अगं 2 शब्द गोड बोलले, कौतुक केलं तर डोक्यावर बसलीस ना ग तू माझ्या. अगं वाढदिवसाच्या दिवशी माझ्या बहिणीने दिलेला ग्लास होता ग तो, विदुळवाटी कार्टी. खरे रंग दिसायला लागले ग बाई तुझे. हेच संस्कार केले का ग तुझ्या आई वडिलांनी? हा, माझ्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं नाही, बाहेर हो पहिले. एक शब्द बोलायचं रे, बाहेर हो पहिले. काय ग स्नेहा, इकडे कशी काय आज? का मला मंदिरात यायला बंदी आहे का? नाही तसं नाही, येत जा की, रोज येत जा, मी पण येते. बरं, आमचं गाव कसं वाटलं? ठीक आहे. स्नेहा, बरी आहेस ना ग? मला काही धाड भरली आहे का? नाही, चिडचिड करतेस म्हणून विचारलं. काही झालंय का? काही नाही. मला आज आईची खूप आठवण येते. अगं एवढंच ना, हे घे फोन, घे आईला फोन लाव. अगं आठवण येणं साहजिक आहे. आता माझं माहेर याच गावात आहे, तरी पण मला घरच्यांची आठवण येते. तुझं गाव तर खूप लांब आहे बाई. हे घे फोन लाव आईला. तुला सांगू पायल, लहानपणी ना मी एकदा चिंचेच्या झाडावरनं खाली पडले होते. मला खूप लागलं होतं. रात्री खूप ताप आला होता. आई रात्रभर माझ्या उशाशी बसून होती, मला काहीच बोलली नाही. एकदा ना आई चहा बनवत होती आणि मी तिला मदत करत होती. तेवढ्यातच माझ्या हातनं दुधाचं भांडच खाली पडलं आणि सगळं घर दूध दूध झालं. पण आई ओरडली नाही मला. अगं एकदा तर बाहेर खूप पाऊस सुरू होता. मी अक्षरशः चिखलात माखले होते, तशीच घरात आले. अख्ख्या घरात मी चिखल चिखल केलं, पण आई तेव्हाही मला काही ओरडली नाही. ती प्रत्येक वेळी मला समजावून सांगत होती, सांभाळून घेत होती. स्नेहा, तुझी का चिडचिड होते ते येते मला लक्षात. घरी काय झालंय का? नाही. स्नेहा सांग.
मला प्रॉमिस कर, कोणाला सांगणार नाही ना? बरं बाई, प्रॉमिस, कोणालाच सांगणार नाही. आज सुहास कामावर गेल्यानंतर ना घरी मी आणि सासूबाईच होतो. स्वयंपाक करता करता माझ्या हातातून एक काचेचं भांडं फुटलं. सासूबाई खूप ओरडल्या मला. त्यानंतर मला घरी सुद्धा थांबावंसं वाटलं नाही ग, म्हणून मी इथे येऊन बसले. स्नेहा, हे बघ, तुझी सासूबाई चांगली आहे अगं. तू उगाच काय पण मनाला लावून घेऊ नको. विषय सोडून दे बरं. नाही अगं, त्या मला खूप बोलल्या आणि दुपारी तर फारच बडबड करत होत्या. माहिती नाही पुढे काय लिहून ठेवले. काय स्नेहा, लईच मैत्री जमली पायल वहिनी सोबत. भाऊजी, आत्ता इथे एक माणूस रडत होता बरं का. कोण? अगं गप ना, तुला सांगितलं ना. कोण? काय? तुमची बायको. काय? काय नाही, काय नाही झालं. ही काय सांगते आणि तुम्ही काय विश्वास ठेवताय? हे बघ, मला सांग बरं, काय झालं रडायला? काय प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही झालंय. तुम्ही जावा बरं घरी, मी येते मागणं. मला सांग तू. मी सांगू का भाऊजी? हा सांगा वहिनी. अहो, स्वयंपाक करताना हिच्या हातून एक काचेचं भांडं फुटले. तर तुमची आई बोलली वाटतं तिला, त्यामुळे मनाला लागलंय तिच्या. अहो ऐका ना, तुम्ही घरी जा बरं. हिचं कुठं ऐकताय? जावा तुम्ही, निघा बरं. आई असं वागली? चल.